नमस्कार. आज आपण या भागामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड BA तृतीय वर्ष राज्यशास्त्र पेपर क्रमांक 11 पॉलिटिकल आयडियोलॉजी म्हणजेच राजकीय विचारप्रणाली या पेपरच्या चारही प्रकरणांचा विविध व्हिडिओंच्या माध्यमातून क्वेश्चन बँक म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्नांचा येथे अभ्यास करणार आहोत. तर आपणाला या राजकीय विचारप्रणालीमध्ये जो काही पहिले प्रकरण आहे ते कोणते आहे? राजकीय विचार प्रणाली. या राजकीय विचार प्रणालीवर तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याविषयी आज आपण येथे प्रामुख्याने चर्चा करणार आहोत किंवा विविध प्रश्नांचा या MCQचा आढावा घेणार आहोत. तर आपण 25 प्रश्नांची क्वेश्चन बँक तयार करून या प्रश्नांचा जर आपण अभ्यास केला, रिव्हिजन केले तर नक्कीच 100% आपणास परीक्षेमध्ये या क्वेश्चन बँकचा फायदा होणार आहे. यापैकी सुद्धा काही प्रश्न किंवा असेच प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. केवळ काही प्रश्न मागे पुढे किंवा प्रश्नांचं थोड्याफार प्रमाणात स्वरूप किंवा शब्दरचना बदलू शकते, परंतु आपण खास करून प्रामुख्याने जे प्रश्न आवश्यक आहे अशाच प्रश्नांची एक क्वेश्चन बँक तयार केलेली आहे. तर चला आपण या प्रश्नांचा येथे आढावा घेऊया. तर पहिला प्रश्न, विचारप्रणाली या शब्दाचा सर्वप्रथम वापर कोणी केला? आता याचे 4 ऑप्शन. नंबर 1 डेव्हिड ईस्टन, नंबर 2 डेस्ट्यूट डी ट्रेसी, नंबर 3 मॅकआयव्हर आणि नंबर 4 कार्ल मार्क्स. तर उत्तर आहे डेस्ट्यूट डी ट्रेसी म्हणजेच ऑप्शन बी. आता प्रश्न दुसरा, डेमोक्रेटिक थेअरी एसे इन रिट्रायवल हा ग्रंथ कोणी लिहिला? A. CB मॅकफर्सन, B. मॅकेव्हेली, C. हॉब्स का D. रुसो. तर याचं उत्तर आहे A. CB मॅकफर्सन. प्रश्न तिसरा, आधुनिक काळात विचारप्रणालीच्या युगाची सुरुवात कोणत्या शतकापासून झाली आहे? A. 16वे शतक, B. 17वे शतक, C. 18वे शतक का D. 19वे शतक. याचं उत्तर आहे C. 18वे शतक. प्रश्न चौथा, विचारप्रणालीच्या युगाची सुरुवात कोणत्या राज्यक्रांतीपासून झाली असे मानले जाते? A. अमेरिकन राज्यक्रांती, B. इंग्लंडची राज्यक्रांती, C. रशियन राज्यक्रांती का D. फ्रेंच राज्यक्रांती. तर याचं उत्तर आहे D. फ्रेंच राज्यक्रांती. आता प्रश्न पाचवा, अ एज ऑफ आयडियोलॉजी या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? A. फ्रेडरिक M. वॉटकिन्स, B. ट्रेसी, C. लेनिन, D. माओ. तर याचं उत्तर आहे A. फ्रेडरिक M. वॉटकिन्स. प्रश्न सहावा, फ्रेंच राज्यक्रांती व अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामुळे एका नव्या युगाची सुरुवात झाली हे मत कोणाचे आहे? A. वेल्डन, B. लास्की, C. स्टॅलिन का D. फ्रेडरिक M. वॉटकिन्स. तर याचं उत्तर आहे फ्रेडरिक M. वॉटकिन्स. प्रश्न सातवा, 19वे शतक व 20व्या शतकातील सुरुवातीचा काळ हा कोणत्या युगाचा कालखंड मानला जातो? A. आधुनिक, B. विचारप्रणाली, C. पारंपरिक का D.
शीतयुद्ध. तर याचं उत्तर आहे बी, विचार प्रणालीचा कालखंड मानला जातो. प्रश्न 8. डेस्टूट डी ट्रेसी यांनी विचारप्रणाली असा शब्दप्रयोग केव्हा केला? ए 23 मे 1697, बी 23 मे 1797, सी 23 मे 1897 का डी 23 मे 1997. तर याचं उत्तर आहे बी 23 मे 1797. आता प्रश्न 9. डेस्टूट डी ट्रेसी हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? ए फ्रान्स, बी चीन, सी रशिया, डी अमेरिका. याचं उत्तर आहे ए फ्रान्स. आता प्रश्न 10. विचारप्रणाली म्हणजे काय? ए विचारांचा संच, बी विचारांचा समूह, सी विचारांचे शास्त्र का डी वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व. आता प्रश्न 11. भूतकाळाचा अर्थबोध होईल, वर्तमान काळातील परिस्थितीचा संदर्भ घेऊन भविष्याचे चित्र रंगवता येईल या दृष्टीने ध्येय निश्चित करणे म्हणजे विचारप्रणाली होय. ही विचारप्रणालीची व्याख्या खालीलपैकी कोणत्या विचारवंताने मांडली आहे? ए श्लाइचर, बी ट्रेसी, सी डेव्हिड ईस्टन का डी अँथनी डॉन्स. तर याचं उत्तर आहे सी डेव्हिड ईस्टन. आता 12वा प्रश्न. उत्तम समाज व्यवस्थेची शब्दांकित प्रतिमा म्हणजे विचारप्रणाली होय. अशी विचारप्रणालीची व्याख्या खालीलपैकी कोणत्या विचारवंताने केलेली आहे? ए अँथनी डॉन्स, बी कार्ल मार्क्स, सी वेल्डन, डी ॲलन बॉल. तर याचं उत्तर आहे ए अँथनी डॉन्स. आता प्रश्न 13वा. विचारप्रणाली म्हणजे विचाराचे विज्ञान किंवा शास्त्र होय. हे विधान खालीलपैकी कोणत्या विचारवंताचे आहे? ए माओ, बी ट्रेसी, सी कार्ल मार्क्स, डी वेल्डन. याचं उत्तर आहे बी ट्रेसी. आता प्रश्न 14वा. व्यक्तीच्या अमूर्त विचाराची एक व्यवस्थाबद्ध मांडणी म्हणजे विचारप्रणाली होय. हे खालीलपैकी कोणाचे मत आहे? ए जॉर्ज बर्नार्ड शॉ, बी एच.जी. वेल्स, सी श्लाइचर, डी लॉक. याचं उत्तर आहे सी श्लाइचर. आता प्रश्न 15वा. विचारप्रणाली एक विद्रूप आणि काहीही उपयोग नसलेली संज्ञा आहे असे विधान खालीलपैकी कोणी केलेले आहे? ए कार्ल मार्क्स, बी ॲरिस्टॉटल, सी बेंथम का डी वेल्डन. याचं उत्तर आहे डी वेल्डन. प्रश्न 16वा. द एंड ऑफ आयडियोलॉजी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ए डेव्हिड ईस्टन, बी डॅनियल बेल, सी रॉबर्ट डॉव, डी स्टॅलिन. तर याचं उत्तर आहे बी डॅनियल बेल. प्रश्न 17वा. इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिकल सायन्स या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ए ट्रेसी, बी अँथनी डॉन्स, सी जॉन स्टुअर्ट मिल, डी रोडी अँडरसन व किस्टोल. तर याचं उत्तर आहे डी रोडी अँडरसन व किस्टोल. प्रश्न 18वा. अ स्टडी ऑफ पॉलिटिकल थेअरी हा ग्रंथ खालीलपैकी या विचारवंताने लिहिला आहे? ए बी के गोखले,
बी श्लायचर, सी वेल्डन, डी डॅनियल बेल. याचं उत्तर आहे ए बी के गोखले. प्रश्न 19वा. पाश्चात्य प्राचीन विचार प्रणालीच्या उगमस्थानामध्ये कोणत्या विचाराचा समावेश होतो? आता याच्यामध्ये आपल्याला खालील 5 ऑप्शन दिले व त्याला पुन्हा 4 पर्याय. 1 सोफिस्टांचे विचार, 2 प्लेटोचा साम्यवाद, 3 ॲरिस्टॉटलचे राजकीय विचार, 4 स्टोईकचे विचार आणि 5 संत ऑगस्टाईनचे विचार. आता याचे ऑप्शन बघा. ए 1 व 3, बी 2, 3 व 5, सी 3 व 4 का डी वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व, कारण या वरील सर्व विचारांचा पाश्चात्य प्राचीन विचार प्रणालीच्या उगमस्थानामध्ये प्रामुख्याने समावेश होतो. प्रश्न 20वा. प्राचीन भारतीय राजकीय विचार प्रणालीच्या उगमस्थानामध्ये कोणत्या विचारांचा समावेश होतो? आता प्रामुख्याने आपणास येथे 6 खाली पर्याय दिलेले आहेत. 1 वेद, 2 रामायण, 3 महाभारत, 4 मनु, 5 कौटिल्य आणि 6 शुक्राचार्य. आता याचे खाली आपणास 4 ऑप्शन. पहिला ऑप्शन ए 1, 4, 6, बी 1, 3 व 5, सी 2, 4 व 5 का डी वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आता प्रश्न पुढील 21वा. राजकीय विचार प्रणालीचे राज्याचे कार्यालय अभिलेख हे सर्वाधिक महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून काम करते असे मत खालीलपैकी कोणी मांडले? ए GDH कोल, बी गेटेल, सी ग्राहम वॉलस का डी ॲडम स्मिथ. तर याचं उत्तर आहे बी गेटेल. प्रश्न 23वा. आता येथे आपणास काही जोड्या जुळवा सुद्धा येऊ शकतात. तर एकूण एक साईडला अ ब क 3 आणि त्याच्यासमोर 1 2 3 असे 3 पर्याय. म्हणजे आता आपणास या अ ब कडचं 1 2 3 पैकी योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर अ मध्ये मॅग्ना कार्टा, ब मध्ये बिल ऑफ राईट्स आणि क मध्ये पिटिशन ऑफ राईट्स. आता समोर 3 पर्याय. पहिला पर्याय 1628, दुसरा पर्याय 1689, तिसरा पर्याय 1215. आता खाली आपणास याचे ऑप्शन. पहिला जो ऑप्शन आहे अचं 1, बचं 2, सीचं 3. आता बी दुसरा ऑप्शन अचं 2, बचं 1, कचं 3. आता सी तिसरा ऑप्शन अचं 3, बचं 2, कचं 1 आणि चौथा ऑप्शन डी अचं 3, बचं 1 आणि कचं 2. तर यापैकी जे काही योग्य उत्तर आहे ते आहे सी, म्हणजेच मॅग्ना कार्टा 1215, बिल ऑफ राईट्स 1689 आणि पिटिशन ऑफ राईट्स 1628. आता प्रश्न 23वा. राजकीय व्यवस्थेचा मूलभूत आधार म्हणजे संविधान होय असे विधान खालीलपैकी कोणी केलेले आहे? ए गेटेल, बी बेंथम, सी JS मिल, डी हेरॉल्ड लॉसवेल. याचं उत्तर आहे ए गेटेल. आता प्रश्न 24वा. आधुनिक पाश्चात्य राजकीय विचार प्रणालीच्या प्रमुख उगमस्थानामध्ये कोणत्या विचारांचा समावेश होतो? 1 राज्याच्या उदयाचा सामाजिक करार, 2 उपयुक्ततावाद, 3 मार्क्सवाद, 4 वर्तनवाद, 5 व्यक्तिवाद. आता याचे 4 ऑप्शन. ए
1 व 3, बी 2, 3 व 5, सी 1, 2 व 4 आणि डी वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. आता प्रश्न 25वा. आधुनिक भारतीय राजकीय विचार प्रणालीच्या प्रमुख उगमस्थानामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? आता खाली पहिले 5 याचे पर्याय. 1 सर्वोदय, 2 राज्य समाजवाद, 3 नवमानवतावाद, 4 समाजवाद, 5 राष्ट्रवाद. आता याच्या खाली पुन्हा 4 पर्याय. तर पर्याय ए 1, 2 व 5, बी 1, 3 व 5, का सी 2, 4 व 5, का डी वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. म्हणजेच आधुनिक भारतीय राजकीय विचार प्रणालीच्या उगमस्थानामध्ये सर्वोदय, राज्य समाजवाद, मानवतावाद, समाजवाद, राष्ट्रवाद वरील या सर्वांचाच समावेश होत असतो किंवा होतो. तर अशा प्रकारे राजकीय विचार प्रणाली या प्रथम चॅप्टरचे किंवा पहिल्या चॅप्टरचे आपणास 25 प्रश्न सांगता येतील. आता या पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा आपण प्रामुख्याने महत्त्वाच्या 25 प्रश्नांचा अभ्यास करूया. धन्यवाद.